काय करू आता मला अजिबात कळत नाही. कोणत्या बहिणीला हे बघायला आवडेल? माझाच नवरा आणि माझीच बहीण माझ्या पाठीमागे माझ्या भावनांशी खेळतात. मला कळत नाहीये की चूक कोणाची. माझं चुकतंय का त्या दोघांचं चुकते. माझा स्वभाव असा नव्हता पाहिजे. असा स्वभाव असला की लोक बरोबर फायदा घेतात. पण परत असं काही केलं तर? सुरेखा, काय झालं तुला? का रडतीये तू? अगं बोल ना काहीतरी. तुझं काय दुखतंय का? डॉक्टरांकडे जायचं का? अगं तू बोलल्याशिवाय मला काहीच कळणार नाही. बोल काहीतरी. बऱ्याच वेळा काय होतं ना की आपल्या मनात खूप काही साचलेलं असतं, खूप दिवसापासून, आणि आपण फक्त त्याचाच विचार करत असतो. ना कुणाला बोलतो, ना कुणाला सांगतो, आणि एके दिवशी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आपल्याला फक्त रडायलाच येतं. असं नाही की माणूस दुःखी असल्यावरच फक्त रडतो. माझ्याकडे तर कोणतं कारण पण नाहीये दुःखी असायला. मी तर हाच विचार करते की मी तुमचे उपकार कसे फेडू. मला तुमच्यासारखा नवरा मिळाला, खरंच खूप नशीबवान आहे मी. लग्न झाल्यापासून तुम्ही कधीच मला कोणताच त्रास दिला नाही. माझ्या कुठल्याच गोष्टीला नाही म्हणले नाही. मला हवं ते दिलं तुम्ही. मी विचार पण नव्हता केला की मला तुमच्यासारखा नवरा मिळेल. मी माझ्या स्वतःपेक्षा जास्त विश्वास मी तुमच्यावर ठेवला, आणि तुम्ही माझ्या विश्वासाला कधीच तडा जाऊ नये दिला. त्यातच मी तुमची आभारी आहे. आणि त्या तुझ्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. मी वचन देतो तुला. पण ह्या आधी डोळ्यातलं पाणी थांब. मला माहिती तुम्हाला काम करायचं असेल ना आता, मी अशी बडबड करत राहिली तर माझी बडबड थांबायची नाही. अगं तू एवढं बोललीस त्याला बडबड नाही म्हणत. तू तुझं मन मोकळं केलं, आणि मन मोकळं करायलाच पाहिजे. निदान नवऱ्याला तरी कळलं पाहिजे की आपली बायको आपल्यासाठी किती विचार करते ते. आणि मी पण खरंच नशिबाने की मला तुझ्यासारखी बायको मिळाली. ए ताई, हे बघ ना. ए ताई, हे बघ ना. काय झालंय ताई? काही नाही झालं. अगं काहीतरी झालंय. कसला विचार करते एवढा? काही नाही, माझं कायमचंच आहे. काय म्हणत होती, बोल पटकन. हा, हे बघ ना. असं करायचं का तुझ्या चेहऱ्याचं? तुम्ही आजकालच्या मुली काही बी करतात, मला नाही आवडत तसलं काही. अगं करूया ना. आणि तुला कुठे काय करायचंय? तू फक्त बसून राहा, मी करते सगळं. करूया ना ग, प्लीज ना ताई. ए ताई, प्लीज ना. बरं बरं मग मी आणते बनवून लगेच. तू सोप्यावर जाऊन बसा.
आता ही तिच्या तोंडाला लावून हिला अर्धा तास आहे ना असंच बसवून ठेवते. काल जसं दाजींबरोबर वेळ घालवला ना तसं आज पण अर्धा तास मिळेल आम्हाला. डाऊट घेते ना ताई तू आमच्यावर? घे डाऊट. तुला जो डाऊट येतो ना ते खरंच आम्ही करतोय आणि असंच काही पण कारण काढून आम्ही दोघं तुझा डाऊट खरा करत राहणार. सरळ हाताने तूप निघत नसेल ना तर वाकडं बोट करून तूप काढू. झालं का गं जया? किती वेळ लागला अजून? हो ताई झालं, आणते लगेच. कुणी तुझ्या डोक्यात खोळ घातलं काय माहिती बाई. अगं तू खूप सुंदर दिसशील आणि तुला माहितीये का तुझा आणि दाजींचा जोडा पण खूप शोभून दिसेल. आता हे कशाला ठेवलं? कसं दिसन ते? अगं ठेवतात ग हे. आणि हो, अर्धा तास अशीच पडून राहा, बोलू सुद्धा नको काहीच. आणि नंतर धू बघ मग कसं तुला फ्रेश वाटतंय. किती मूर्ख आहे नाही ताई. मी हिला काही पण सांगते आणि ही लगेच तयार होते. हिला चुकून म्हटलं की शेण खा तर ही शेण पण खाईल. कुठून असली रिकाम्या डोक्याची माझी ताई एवढ्या हँडसम दाजींच्या गळ्यात पडली काय माहिती. जया, जया, कुठे गेली बाई पोरगी? सुरेखा, ही काय मस्ती आहे तुझी? तुला माहितीये ना मी कामात असलं की मला असलं काय चालत नाही म्हणून. बरोबर, तुम्हाला तुमची बायकोच आठवणार ना मी कोण आहे. तुझी ताई कुठे आहे बाहेर. मेवणी बाई, तुम्ही काय तुमच्या ताईसारख्या भोळे आहात का हो? नाही का? मग मला सांगा, जर आता तुमच्या ताईने माझे डोळे बंद केले असते आणि मी जर तुमचं नाव घेतलं असतं तर काय झालं असतं? म्हणून मी तुमचं नाव घेतलं नाही. जर आपल्याला 6 बॉलमध्ये 1 रन पाहिजे असेल ना तर पहिल्याच बॉलवर बॅट्समनने जर 6 मारण्याचा प्रयत्न केला तर आउट होण्याची शक्यता असते. जर आपल्याला माहिती आहे की आपण सिंगल काढून पण जिंकणार आहोत तर मग 6 मारायचंच कशाला. म्हणून मी सिंगल काढली आणि जिंकलो पण. हा राहू द्या, मला नका सांगू. तुम्ही ना 6 बॉलवर 6 रन काढायला पाहिजे होता, पण तुम्हाला बॅटिंगच येत नाही आणि चालले मला क्रिकेटचं नॉलेज द्यायला. तू माझ्या क्रिकेटच्या नॉलेजवर जाऊ नको बरं का. हा का? मग मला एक गोष्ट सांगा, बॅट्समन केव्हा आउट होतो? रन, LPW, कॅच पकडल्यावर. चुकीचं. मग तुम्हीच सांगा. बॅट्समन केव्हा आउट होतो? जेव्हा बॉलर चांगला असतो. समजलं? हो का? हो, मी गुगली टाकते आणि तुमची काही विकेट पडतच नाहीये. कारण आहे ना, या बॅट्समनची बॅटिंग खूप चांगली. ठीक आहे, मग नका पाडू तुमची विकेट, मी जाते. अगं काय झालं? मला माहिती आहे का, ताईला बिझी ठेवण्यासाठी मी काय काय प्लॅन करते का तर आपल्याला टाइम घालवता यावा आणि तुमचा टाइमपास चाललाय. मी चालले. काय तू प्लॅन केलाय? हो मग कोणता? चला दाखव. जया, जया, हा इथंच आहे का तू? हो इथेच आहे. अगं म्हणलं किती वेळ ठेवायचा अजून ये? अगं अजून थोडा वेळ आहे. आत्ताशी तर 10 मिनिट झालेत, अजून 20 मिनिट बाकी आहेत. तेवढ्यात माझं पण एक काम आहे, ते करून येते. मी काय म्हणते, तोपर्यंत मग मी ना हे जे डोळ्या ठेवले ते काढते. अगं नको काढू, याची प्रोसेस असते. असं अर्धवट काम नसतं सोडायचं. अर्धवट काम सोडलं ना त्याचा रिझल्ट पण अर्धवटच मिळतो. माझं पण काम एक अर्धवट राहिलंय, ते मी पूर्ण करून येते. तू अशीच राहा. बर
तू म्हणती तर मग असं ठेवते. ज्या तुला एक माहिती का ग, तू कॉलेजला होती ना तेव्हा पण असंच करायची. काही पण असं तोंडाला लावून घ्यायची, माझ्याही तोंडाला लावायची. आठवतं का तुला? दाजी, मला तुमच्याशिवाय अजिबात करमत नाही. मला पण तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही. जया, 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 ही आवाज का देत नाही मला? जया. म्हणजे मला इथं अर्धा तास बसून ह्या दोघांना एकत्र वेळ घालवायचा होता वाटतं. बस झालं आता यांचं, खूप झालं. अजून असं किती दिवस लपून लपून भेटायचं? थोड्या दिवसच. मी काय म्हणते, आपण सांगून टाकू ताईला सगळं. मला पण तसंच वाटतंय. आणि मलाही तेच वाटतंय. अगं ताई, तू जसं समजतं तसं काहीच नाहीये. अगं मला बरं वाटत नव्हतं म्हणून थोडं. हो अगं, तिला बरं वाटत नव्हतं ना म्हणून. अगं पण तू का धुतलंस? अगं अर्धा तास नव्हतं झाला. चल मी परत लावून देते, चल. मला मूर्ख समजताय का तुम्ही? की सुरेखा साधी बोळी आहे म्हणजे ती काहीच करणार नाही, तिला काही कळत नाही. तिच्या मग आपण काही बोलू शकतो, तिच्या समोर आपण कसंही वागू शकतो. तिला काही कळत नाही म्हणून ती आपल्याला काहीच बोलणार नाही. अरे खरे मूर्ख मी नाही तर खरी मूर्ख तुम्ही दोघं आहेत. कारण मला आज सगळं काही कळलंय. तुम्ही एवढे दिवस माझ्या मागे काय करत होती ती. अगं ताई, तू जसं समजतं तसं काहीच नाहीये, हो की नाही दाजी? हो अगं, तुला जसं वाटतंय ना तसं काहीच नाहीये. तिला बरं नव्हतं ना म्हणून आम्ही तुम्हाला लाज वाटली पाहिजे माझ्या समोर असे चाळे करताना. आणि काय म्हणता तुम्ही? मलाच खोटं बोलताय की तिला बरं वाटत नव्हतं म्हणून मी तिला असं करत होतं का? हो, जेव्हा मला बरं वाटत नव्हतं तेव्हा तुम्ही माझ्यासोबत असं कधी केलं नाही का? असं काही करू वाटलं नाही माझ्यासोबत? तुमची बायको आहे मी, सगळं कळतं मला. आणि मी काय फक्त एवढंच बघितलेलं नाही तुमचं. म्हणजे सांगा आता काय करायचं. खूप लाट झाली तुझी आता. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. मला तुझं थोबड बघायची सुद्धा इच्छा नाहीये. अगं, चूक झाली आमच्या दोघांकडून, परत असं नाही होणार. हो ताई, चुकलं माझं, प्लीज मला माफ कर. किती निर्लज्ज आहात रे तुम्ही दोघं. आणि काय हो, मी जर तुमच्या जागी असते तर, आणि मी पण तुमच्या भावासोबत जर असंच केलं असतं तर आवडलं असतं का तुम्हाला? सांगा ना. अहो, हे सगळं काही करताना तुम्हाला एकदा सुद्धा माझा विचार आला नाही काहीला काय वाटल? अहो, काय काय नाही केलं मी तुमच्यासाठी. अहो, किती उपवास केले आणि त्याचं फळ तुम्ही मला हे देताय. मी तर स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की माझा नवरा असं काही करेल. अहो, स्वतःपेक्षा तर जास्त विश्वास मी तुमच्यावर ठेवला होता. आणि तुम्ही काय वचन दिलं होतं की तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. नशीबवान बायको अशी असते का नशीबवान बायको? अहो, तुम्ही पुरुष आहे. तुम्ही तर किती चुका केल्या, काही चुका केल्या ना की लोक लगेच विसरून जातील. पण माझ्यासारख्या बायकोने जर असं काही केलं असतं ना तर लोकांनी आमची इज्जत काढली असती. पार अगं ताई, त्यांची काही चुकी नाहीये, सगळी माझी चुकी आहे. तू तर एक शब्द सुद्धा बोलू नकोस. तुला बहीण म्हणायला मला पर लाज वाटती, लाज. अगं, तू बहीण नावाला एक कलंक आहेस. तुला मी माझ्या घरात ठेवलं आणि तू माझा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस. तुझ्यासारखी बहिणा कुणालाच मिळू नाही. किती विश्वासाने मी तुला घरात ठेवलं होतं आणि तू तर केसाने माझा गळा कापलास ग. ते काय मला माहित नाही. आत्ताच्या आता तू इथून निघून जायचं. मला तुझं थोबड सुद्धा बघायचं नाहीये. आणि मी विसरून जाईल का मला एक बहीण होती. आजपासून तू माझ्यासाठी मेलीस.
हे बघ, मी काही बरं वाईट करायच्या आधी ना इथून निघ. चल उठ. तू माझं बरं वाईट करणार बरं वाटतं आता आमच्या दोघांच्या हातून होणार आहे. आणि तुला काय वाटलं तुला सगळं समजल्यानंतर आम्ही तुला जिवंत ठेवू? आम्ही एकमेकांना मिळवण्यासाठी ना कोणत्या पण हद्दीपर्यंत जाऊ शकतो. हं? भले तुझा खून करावा लागला तरी पण. अहो असं काय पकडायला काय करते? आपल्या रस्त्यात येणारा हा काटा आपल्या आयुष्यातून कायमचा काढून टाकू. अहो सोडा मला. हे काय करते तुम्ही? सोडा मला, नाहीतर मी ओढून. सोडा. आमच्या दोघांना कुणीच वेगळं करू शकत नाही.